एक काळ असा होता जेव्हा मला असं वाटायचं जास्त पैसे कमावणं हेच प्रत्येक समस्येचं उत्तर आहे. जास्त कष्ट करा, प्रमोशन मिळवा, पगार वाढवा आणि हेच चक्र आयुष्यभर चालू ठेवा. पण एक संध्याकाळ माझं आयुष्य बदलून गेलं. मी माझ्या बचतीचा हिशोब करत बसलो होतो. आकडे वाईट नव्हते, पगार वाढत होता, पण तरीही मनात एक बेचैनी होती. कारण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, मी कितीही धावलो तरी वेळ माझ्यापेक्षा जास्त वेगाने पुढे जात होता. महागाई वाढत होती, जबाबदाऱ्या वाढत होत्या, स्वप्न मोठी होत होती. आणि तेव्हा मला एक सत्य जाणवलं, जर मी फक्त पैशासाठी काम करत राहिलो तर आयुष्यभर धावत राहीन, पण कधीच मुक्त होणार नाही. मला एक सांगा, तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं आहे का? यश निश्चित नसताना संयमाने कठोर परिश्रम करण्याची तुमची तयारी आहे का? जर उत्तर होय असेल तर तुम्हाला एक कौशल्य शिकावंच लागेल, आणि ते म्हणजे पैसा तुमच्यासाठी कसा काम करेल हे शिकण्याचं कौशल्य. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांच्याकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. ते श्रीमंत आहेत कारण त्यांनी जास्त काम केलं म्हणून नाही, तर त्यांनी पैशाला कामाला लावलं. त्यांच्यावर बेंजामिन ग्राहम यांचा मोठा प्रभाव होता. ग्राहम म्हणायचे, किंमत म्हणजे जे तुम्ही देता, मूल्य म्हणजे जे तुम्हाला मिळतं. बहुतेक लोक किंमत पाहतात, श्रीमंत लोक मूल्य पाहतात. मला मार्केट कोसळण्याची भीती वाटत नाही, मला आर्थिक मंदीचीही भीती वाटत नाही. मला भीती वाटते ती या विचाराची की मी आयुष्याची 40 वर्षे फक्त काम करण्यातच घालवीन, आणि नंतर लक्षात येईल की गुंतवणूक समजली असती तर 20 वर्षात आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं असतं. 2008मध्ये जेव्हा मार्केट कोसळलं आणि इंडेक्स खाली येऊ लागले, तेव्हा बहुतेक लोक घाबरले. त्यांनी विक्री केली. त्यांना वाटलं सगळं संपलं. पण काही लोक शांत होते, ते खरेदी करत होते. कारण त्यांना समजलं होतं, बाजार संपत्ती नष्ट करत नाही, अज्ञान संपत्ती नष्ट करतो. सध्या तुम्ही काय करतात? कोणीतरी सांगितलं म्हणून एखाद्या कंपनीत गुंतवणूक करत आहात आणि एखादी हॉट टिप मिळाली की पैसे टाकत आहात, होय ना? तर आधी थांबा. कारण अशी गुंतवणूक म्हणजे ट्रेडमिलवर धावणं आहे. घाम खूप येतो, थकवा खूप येतो, पण प्रत्यक्षात तुम्ही तिथेच असतात, कुठेच जात नसतात. मी आज तुम्हाला 10 अशी तत्त्वे सांगणार आहे की जी तुम्ही फॉलो केली, ज्याच्यावर तुम्ही चाललात, तर तुम्हाला भविष्यात संपत्ती क्रिएट करता येऊ शकते. ही जी 10 तत्त्वे आहेत, ही 10 तत्त्वे वापरूनच वॉरन बफे इतके महान गुंतवणूकदार झालेत. त्यांनी इतकी वेल्थ क्रिएट केली, इतकी संपत्ती क्रिएट केली. यातला पहिला जो तत्त्व आहे, पहिला जो रूल आहे, तो म्हणजे आधी मालकासारखा विचार करा. म्हणजे तुम्ही कुठल्याही शेअरमध्ये, कुठल्याही कंपनीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी एखाद्या मालकासारखा विचार करा की तुम्ही जर ज्या कंपनीचा शेअर घेताय, त्या कंपनीचे मालक असतात तर काय केलं असतं? त्या कंपनीत तुम्ही इन्व्हेस्ट केलं असतं का? त्या बिझनेस तुम्हाला माहिती आहे का? याचा आधी विचार करा. समजल्याशिवाय कुठलीही गुंतवणूक करू नका. जर कंपनी काय करते हे साध्या भाषेत समजावून सांगता येत नसेल तर त्या कंपनीत पैसे टाकू नका. तुमच्या क्षमतेचं वर्तुळ ओळखा. सगळं जाणण्याची गरज नाही, जे समजतं त्यातच उत्कृष्टपणा. संयम हीच सुपर पॉवर आहे. कंपाऊंडिंग सुरुवातीला कंटाळवाणी वाटते, पण 10-15 वर्षानंतर त्याची खरी जादू कळायला लागते. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. भीती आणि लालच हेच खरे शत्रू आहेत, यांपासून दूर राहा. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा तुम्ही किती लवकर सुरुवात करता हे जास्त महत्त्वाचं आहे. वाचन अनिवार्य आहे. वॉरन बफेट आजही दिवसाचे 3 ते 4 तास वाचन करतात, आणि त्यामुळेच ते इतके मोठे गुंतवणूकदार झाले आहेत. माहिती नसणं हीच सर्वात मोठी जोखीम आहे. त्यामुळे तुम्ही ज्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, त्या कंपनीची तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्या कंपनीचे अहवाल तुम्ही वेळोवेळी तपासले पाहिजे, ज्याने तुम्हाला भविष्याची आखणी करता येते. जोखीम म्हणजे अज्ञान. रिस्क म्हणजे मार्केट नाही, रिस्क म्हणजे न कळता केलेली गुंतवणूक आहे. रोख रक्कम म्हणजे संधी असते. जेव्हा सगळे घाबरतात तेव्हा तुमची रोख रक्कम तुमचं शस्त्र बनते. अहंकार हा सर्वात महाग पडतो. चूक मान्य करणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची खूण आहे. तुम्हाला मार्केटला बीट करायचं नाही आहे, तुम्हाला मार्केटसोबत काम करायचं आहे. त्यामुळे अहंकार हा कधीही कामी येत नसतो. सुरुवातीला गुंतवणूक मला आकड्यांचा खेळ वाटायची, नंतर ती वर्तन बनली आणि हळूहळू ती मानसिकता बनली. मी
तासाला किंमत तपासणं सोडून दिलं. कोणता शेअर दुप्पट होईल हा प्रश्न विचारणंही थांबवलं. त्याऐवजी मी विचारायला लागलो, हा व्यवसाय 10 वर्षांनीही मजबूत असेल का? हा व्यवसाय 10 वर्षांनीही तितकाच मागणीमध्ये असेल का? हा व्यवसाय 10 वर्षानंतरही इतकेच पैसे कमवेल का? किंवा स्टेबल असेल का? त्या दिवशी मला जाणवलं, गुंतवणूक म्हणजे उद्याचा अंदाज लावणं नाही, तर पुढील अनेक दशकांसाठी स्वतःला तयार करणं आहे. समजा उद्या तुम्ही काम करू शकला नाहीत. तुमचा पैसा तुमच्यासाठी कमाई करत राहील का? जर उत्तर नाही असेल, तर तुम्हाला जास्त काम करण्याची गरज नाही. तुम्हाला वेगळा विचार करण्याची गरज आहे. अंतिम सत्य तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. संपत्ती ही बुद्धिमत्तेवर नाही, तर स्वभावावर अवलंबून असते. शिस्त, संयम आणि स्वतंत्र विचार. तुम्ही केलेली सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक कशी करायची हे शिकणं आहे. कारण पैसा तुमच्यासाठी काम करू लागला की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही.